कानाचे मम्मी पप्पा सकाळी सकाळी कानाच्या गाड्या खेळत आहे. राहीन का ती? काय आमच्या लहानपणीच्या खेळण्या होत्या, ताराच्या गाड्या, टायर आणि एक काठी, परत ते काय तारीचा तो हे बनवायचा गाडा. आणि आत्ताच्या खेळण्या पहा, मोठ्या गाड्या, सायकल, काय काय खेळणे, घोडे. चला पार्किंगला गाड्या लागल्या. दसरा आणि दिवाळीला काकाला धुवायला. हा दीदी, दसरा आणि दिवाळीला काकाला धुवायला अजून 3-4 गाड्या. काकाला एकच होती आधी, आता 3 झाल्या या. आणि एक घोडा पण, झोकी रेड आहे. सगळे रेडच आले कानाला गिफ्ट. घोडा रेड, सायकल रेड, गाडी रेड. ती ऑरेंज आहे थोडी पण तशीच. उलट्या लावल्या आपण. तोंड दिसेल पाहिजे. उलट्या कसं सरळ माईक आणि ते पुढचे तेवढं माईक आणि ते काढ बरं. ती मर्सिडीज सर का आता असं म्हणायचं, ती मर्सिडीज घ्या बरं. काही युट्यूबर मग ही काही नकली थोडी, कानाची मर्सिडीज आहे ती. आपण नाही वापरली त्यांना का मर्सिडीज घेतली. चला आणा यांना ओवाळायला ताट आणा. नवीन गाड्या आलाय घरी. चला दुकान मांडायचं फाटा. पाहणाऱ्यांनी काय व्हरायटी पाहिजे. सिगरेट व्हिडिओ बंद करून विकायची. पाहुणे घरी आल्यावर म्हणतील ना आमची गाडी कुठे आहे मग. ठेवले वरती ठेवले. हाय, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आत्ताच आम्ही कारमधून सगळ्या गाड्या वगैरे रात्रीचं जे काही सामान होतं ते काढलं आहे. कारण रात्री इतकं थकलो होतो ना, आमची बिलकुल इच्छा नव्हती का ते सामान बाहेर काढायची. तसंच आलो आणि डायरेक्ट झोपलो होतो. तर रात्री कोणाला जागसुद्धा आली नाही, इतकं थकलो होतो आम्ही. तर आता काना झोपलाय, अजून कानाची काका बसले कानाजवळ. बघू आपण काय करताय. दोघं पण झोपले, काका आणि काना दोघं पण झोपलेले. मला वाटलं हे मोबाईल पाहत असते हे तर झोपले. मज्जा करते बाबा, पोराच्या नावाखाली झोपून घेतलं यांनी पण. चला आता रूममधला पसारा आवरते. रात्रीची साडी वगैरे सगळं तसंच ठेवलं आहे. कारण इतकं कंटाळा आला होता, असं झालं तर कधी झोपेल, इतके पाय दुखत होते की बस. तर आता रूम पण क्लीन करते, कारण पुढचे 10-15 दिवस तरी रूम क्लीन करायची संधी येणार नाही. कारण मला जायचं आहे माहेरी. आता रक्षाबंधन पण जवळ येतं आहे. तर मी, दीदी आणि आत्या आम्ही तिघी पण चाललो आहे आज माहेरी. म्हणजे आता 1 दिवसच जात आहे वाटतं, कारण मावशी आलेल्या आहे डाऊसला. तर मावशी म्हणे तू पण ये 1 दिवस आत्यांना म्हणे. तर आज आत्या जाणार होत्या आणि आम्ही 2 दिवसांनी जाणार होतो. पण मग सुनील आणि ते बोलले परत मम्मीला आणायला जायचं आणि परत तुम्हाला पण सोडायला जायचं, त्याच्यापेक्षा दोघी जा म्हणे, तिघी पण जा. 1 दिवस मम्मी मुक्कामी येईल म्हणे आणि तुम्ही दोघी राहून घ्या. असं काहीतरी आमचं शेड्यूल चालू आहे. अजून त्याच्यात काय बदल होता माहीत नाही. आज मावशी येतील इथं आणि मग जायचं आहे डाऊसला आणि मला पण सोडणार आहे. तर बघू आज आम्ही किती वाजता जाणार आहे. अजून एवढं बी फिक्स नाही. रात्री जस्ट आमचं बोलणं झालं आहे, पण बघू अजून काय नाही. बॅग वगैरे काही पॅक नाही केली आहे. आता रूम क्लीन करून घेते म्हटलं जर जायचं असलं तर आधी, कारण बराच पसारा आहे 2-3 दिवसापासून. कानाची ही बड्डेची वगैरे तयारी चालू होती, काही रूमच झाडलेली नाही. तर म्हटलं चला आता रूम क्लीन करू एकदा. आणि कारण आज सोमवार पण आहे आणि एकादशी पण आहे, त्यामुळे आमच्या घरात सगळ्यांनाच उपवास आहे. सो काही स्वयंपाक पण नाही सकाळी सकाळी. पहिले ते गिफ्ट्स वगैरेच काढले. आता तुम्हाला गिफ्ट्स पण दाखवा मी काय काय नाही कोणाकोणाची, तर ते पण दाखवू. चला
घेते आवरून पटपट. आणि कदाचित इथून पुढचे ब्लॉग्स आपले माहेरचे राहतील, तर नक्की एन्जॉय करा. मस्त मस्त कॉन्टेंट काढण्याचा मी प्रयत्न करीन आणि तुम्ही पण बघत चाल. थँक्यू सो मच. मागच्या काही ब्लॉगला पण तुम्ही खूप सगळं प्रेम दिलं आहे, खूप छान छान कमेंट केलं आहे. आणि कानाला इतके सगळे बड्डे विशेष आले की आम्ही रिप्लाय नाही देऊ शकत प्रत्येकाला कारण काल पण आम्ही घाईत होतो. आणि त्यासाठी सगळ्यांना ब्लॉगवरच थँक्यू सो मच. कारण आपल्या म्हणजे ना आपल्या जवळचे तर देतातच सगळे, आपले रिलेटिव्स असेल हे, पण आता बाकी एवढी सगळी सबस्क्रायबर फॅमिली झाली आपली, ते पण इतके मनापासून थँक्यू बोलतात. म्हणजे काल पण आम्हाला बड्डेच्या टाईमपर्यंत इतके सगळे सबस्क्रायबर भेटले. पण असं वाटत नाही का हे लोक आपण ओळखत नाही आहे, कारण तुम्ही आम्हाला ओळखताय, समोर आल्यावर आम्हाला माहीत नाही ना. पण मग असं वाटतं की आपलेच एकदम असं मस्त वाटतं. सगळे आले, कानाला विश केलं, बऱ्यापैकी आले होते. म्हणजे बरेच 5-6 जण तरी भेटले. आणि काही अजून पण होते, पण त्यांना असं वाटत होतं की यांना कसं काय डिस्टर्ब करावं, त्यामुळे कदाचित ते नसेल भेटले. तर छान वाटलं, जे काही आले होते त्यांना भेटून पण छान वाटलं. आणि मस्त झाला बड्डे वगैरे. आणि तुम्ही एवढं सगळं प्रेम दिलं त्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. चला आता आवरून घेते. कानाच्या काकाची मस्त कानासोबत 1 तास वाढवा झोप झाली. मी पण झोपण उद्या, मी पण तुम्हाला उद्या डायरेक्ट 9 वाजता मेसेज करीन. मग जळू नका माझ्यावर फक्त. आपण रोज 6 वाजता उठेल होतो, आपल्याला झोपायची आशा नाही आयुष्यात. येऊन काय खोटं बोलत आहे, आयुष्यात काय खोटं. वेळ वाया घालवायचा नाही, यायचं बिलीव नाही करीत. पण आता उगाच कानाशी तरी कोण नव्हतं. बिलीव नाही करीत मी. अहो मी रोज इथे, तुम्ही मला नका सांगू. आठवड्यातले 2 दिवस 6 वाजता उठते, बाकीचे दिवस 8-9 वाजता उठते. मला सांगते मी याची बिलीव नाही करीत, मी त्याची बिलीव नाही करीत. काय खोटं बोलत आहे हो. चल ना नो 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 नो. काय करतोय? नो सायकल खेळतोय. चल. तर आज सोमवार आहे आणि उपवास आहे, श्रावणी सोमवारचा. तर इथे पूजा चालू आहे. आत्यांचं पूर्ण पारायण वाचून झालंय तोपर्यंत. किती वाजता उठले होते? हा 18 किती 12 अध्याय ना 14. किती वाजता उठले होते? हा का. मग आंघोळ करता आवरता 4 वाजत आहे. आता किती वाजले? 9 पर्यंत झालंय. मध्ये चहा ब्रेक. सकाळी सकाळी आमचे शेट लागले चक्कर मारायला. आता कोणाला म्हणायचंच नाही मला गाडीवर घेऊन जा का काही करा. एका वेळेस एक. आता कोणीच कटाळणार नाही त्याला घेऊन फिरायला. बसून यायचं नाही. हे सगळे हात दुखून जायचे त्यांचे 2 मसल. नाही उतरू नको. त्याला उतरता येणार नाही ते लॉक मुळे. आता मोठ्या गाडीत बसवा. चाचूला दिमाग लावून आणि श्रीराजवरती काना सकाळी सकाळी सायकल गाड्या लय मज्जा चालू आहे आज. कोणाला विचारायचा नाही, खायचा नाही, प्यायचा नाही. कसं खेळू राहिलं गाडी? गाडी मध्ये एकदम खुश आहे गाडी. हे बघा टाळ्या बिळ्या वाजवायचं काम चालू आहे. टाळ्या वाजवत वाजवत चाललाय माणूस. कानापेक्षा कानाचे मम्मी पप्पा काका काकी जास्त खुश झाले इलेक्ट्रिक कार घेऊन. काना 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 बाबाला हाय कर बाबाला. मज्जा आहे भाई पण कानाची. एकदम खुश आहे गाडी. पाणी बघून काय रे पाणी पडत आहे. पाणी काना पिकनिकला आलेला आहे धबधब्यावर. काना बघा धबधबा आहे बरं का. हा धबधबा. धबा 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 पाणी पडते.
गाइस काना रुका है पिकनिक स्पॉट पे, ये झरना है यहाँ पे काना अभी थोड़ी देर रुकेगा और फिर घर जाएगा। अपनी 4x4 में ऑफ रोडिंग करने आए भाई। ऑफ रोडिंग कर रहा है 4x4। काका ऑपरेटर पीछे। नहीं तिकडे नाही जायचं, बोलून देऊ का? ओय, मला उडवशील। नो 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 नो। पाणी 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 कसं पकडून बसलेलं आहे। पाणी ये हाँ एक वर है ओए प्रॉपर ऑफ रोडिंग चल रही है भाई यहाँ पे। खाली बस। ये जाऊन दे। हाँ बाय बाय। अरे उभं राहिला खाली भाई। आम्ही वाल्याला बांधू तुझे त्याला मम्माला भेटायचं। पट्टा लावून दिलाय भाई, नाही तर उभं राहायला लागला याच्यावर। चला बाय करा, बाबाला बाय कर। मोठं उलट धरलं म्हणते, गाडी मागे का बरं चालली। ये बाय बाय बाय। मम्मी खुश आहे भाई। कानापेक्षा आम्हाला पण जास्त मजा येते हो, कारण आमचे बड्डे काय अशा गाड्या बिड्या आमचे बड्डेच नाही झाले। पहिल्यांदाच आम्ही अशा रिमोटच्या गाड्या खेळतोय ना। हा पुढून गोल 2 गोल चाक 1 गोल हातात चालले गोर करीत। आता स्टेरिंगच्या गाड्या त्याच्यामुळे आम्हाला पण थोडं असं विशेष वाटतंय ना, आम्हाला पण रिमोटनी गाडी चालवायला भेटते, त्याच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला। तर काहीच आमचं तर सुट्टीला जाण्याचं फिक्स झालं आहे। आता इथं बॅग वगैरे पॅक करून ठेवली आणि फराळाचं पण झालं। आता आम्हाला सगळ्यांना सोमवार होते तर फराळाचं झालं आणि सुनील आणि दादांसाठी पण रात्रीसाठी भगरीचा भात आणि आमटी बनवून ठेवली आहे। कारण दादांना एकादशी, सुनीलनी तर फक्त सोमवार धरला होता, पण ते पण त्यांना पण आवडती भगर, मग ते पण खातील, तर त्यांच्यासाठी संध्याकाळचं बनवून ठेवलं आहे। कारण आम्ही तिघी पण जातो आहे ना, ते दोघंच घरी आहे, तर त्यांच्यासाठी बनवून ठेवलं। उपवास नसतं तर नसतं बनवलं, मग गेले असते ते रामदेवला इकडं, तर पण मग म्हटलं आता उपवास आहे तर बनवून ठेवलं। आणि आत्ताच बॅग पॅक केली, दीदी खाली कानाची बॅग पॅक करताय, कारण कानाच्या बऱ्याच गोष्टी घ्यायच्या असतं। एक वेळ आपलं काही नसतं पण बाळांचं जास्त राहतं, पॅन्ट शर्ट सगळं डायपर हे ते सगळं देण करून घ्यावं लागतं, त्यामुळे त्याची बॅग पॅक करताय। खालचं बऱ्यापैकी आवरलं आहे आता, तर आता थोड्या वेळाने आम्हाला निघायचं आहे, मस्त रेडी होऊ आणि निघायचं आहे। तर इथून पुढचे आपले ब्लॉग्स माहेरचे असतील 10-15 दिवसा, काय 10-12-15 दिवस जे काही राहू ते माहेरचे ब्लॉग असतील, तर मस्त एन्जॉय करा आणि मला पण सांगा मी कसे ब्लॉग्स काढू। सो चला, तर काल कानाचा बड्डे होता आणि कानाच्या बड्डेसाठी खूप सगळे गिफ्ट्स आले, तर डिटेलमध्ये आम्ही ते गिफ्ट दीदींच्या ब्लॉगमध्ये दाखवले, काय कोणते कसे कोणी दिले कसे काय काय। दीदीच्या ब्लॉगचं नाव सांग, लोकांना समजणार नाही। दीदींचा ब्लॉग म्हणजे पायल स्वप्नील जाधव ब्लॉग्सवर, तो मोठा ब्लॉग येईल, त्यात डिटेलमध्ये सगळं सांगितलं आहे। तर पहिलं गिफ्ट आहे ही मर्सिडीजची कार, जी की कानाच्या आजोबांनी म्हणजेच दीदींच्या पप्पांनी गिफ्ट केली कानासाठी, ती पण कानाला खूप आवडली। नेक्स्ट आहे ही सायकल, जी की बबलू दादांनी म्हणजेच त्यांच्या सगळ्या फॅमिलीने कानासाठी गिफ्ट केली आहे। नेक्स्ट आहे ही फरारी, जी की सचिन दादा आणि त्यांच्या फॅमिलीने गिफ्ट केली। आणि हे आहे 2 हॉर्स, हा पहिला दादांच्या आत्या त्यांनी म्हणजे आमच्या आत्यासुबाई त्यांनी गिफ्ट केली, आणि हे सोना काकांनी गिफ्ट केलं आहे। हॉर्स तर 2 आले, डबल झाले ते आता। आणि ही आहे ट्रेन, ती दिली आहे आमच्या नितीन दादानी। हां, नितीन दादा आणि त्यांची सगळी फॅमिली, तर ती दिली आहे। आता ही चालू झाल्यावर एक दिवस तुम्हाला दिसेल ब्लॉगमध्ये। हे वरचे 2 राहिले नाही कोणाचे? हो, कारण की मामा त्यांचे मामा मावशी। आणि हे 2
ब्लॉक्स आहे जे की कनेक्ट करायचे एकमेकाला. तर ते दिले कानाचे 2 मामा आणि मावशी, हेमंत मामा, देव मामा आणि रश्मी मावशी त्यांनी दिले. तर छान आहे. आणि आता आहे गोल्ड आणि सिल्वर. तर पहिले सिल्वरच दाखवतो. सिल्वरमध्ये तर कानाला 2 चेन आले आणि दोन्ही पण त्याच्या आतूनच दिले. ही दिली आहे चेन वैष्णवी आतूननी आणि ही दिली चेन पल्लवी आतूननी. दोन्ही आतूननी त्याला सिल्वरच्या चेन दिल्या. तर ही पल्लवी आतूनची चेन गोल्डचं गिफ्ट आहे जे की कानाच्या पप्पा मम्मीचं गिफ्ट आहे. त्यांनी कानाच्या भविष्याच्या दृष्टीने घेतले जे की काना आत्ता नाही घालू शकत पण भविष्यात काना हे यूज करू शकतो म्हणून हे गिफ्ट घेतलं आहे त्यांनी गोल्डचं. आणि लास्ट वन कानाच्या काका काकीचं. हे बघा, हे तर माझ्या ब्लॉगमध्ये आधीच आलेलं आहे. ते गिफ्ट नाही रिव्हील पण हे रिव्हील झालेलं आहे जे की आम्ही गोल्डचं कडं केलं आहे कानासाठी. ते पण काना मोठं झाल्यावर घाललं याच्याच दृष्टीने केलं आहे कारण आत्ता तर तो हे काही घालू नाही शकत त्यामुळं मोठं झाल्यावरच झालं. तर असे एवढे सगळे गिफ्ट होते. बाकी डिटेल काही दिली काही पैसे हा ते पण आहे. हो बऱ्याच जणांचे म्हणजे गिफ्ट तुम्हाला एवढे दिसले असं पण पाहुणे जास्त होते. ज्यांचे गिफ्ट नाही त्यांनी पैसे दिलेले. हातात बाळाच्या हातात पैसे देतात. तुम्हाला गिफ्ट भेटलंय. चला आमचं आवरलंय सगळ्यांचं, दीदीचं माझं फास्ट आवरलंय. आता काय आवरून काय करायचं आपल्याला तिथं जाऊन कसं तरी आवरलं पडलो. आत्या पण येते, मावशीला पण घेऊन जायचंय. काय काय म्हणले मग मी काही म्हणे मला जाऊ करमलं नाही तर मला आज आम्ही आखो म्हणलं नाही धरितो म्हणलं आजचा जायचं अर्धा आणि यायचं अर्ध धरून यायचं. हा म्हणे बाई मला नाही करमलं मी लगेच येणार आहे. तुम्ही तिथं राहिला या म्हणा 15 दिवस. पर्स घेताय का बाय. हा ठीक आहे यांच्या हातात आहे. छोटी कानुडी गाडी शांत अरे रे रे अरे रे रे अरे रे रे नाचून दाखव एकदा. बाय चूजू म्हणा. नाचून दाखव. नाचून दाखव. आम्ही आलो हे कोणालाच माहित नव्हतं. म्हणजे हे दोघी येणार हे माहित होतं पण आम्ही दोघी येणार हे नव्हतं माहित. सरप्राईज झाले कानाला पाहून सगळे. आम्ही इथं आलो बसलो बाहेर. आम्हाला घरात जसं बे वाटू राहिलं. तुला हाणणार होते जसे बिचारे सगळ्यांना वाटत का घ्यावा. फक्त आरूला घाबरत नाही, नाही तर बाकी सगळ्यांना घाबरते. नो हा ए हांबा येईन बरं का तिकडून. असं नाही करायचं. हांबा आजीची हांबा आहे ना तिकडे, तुला माहिती आहे ना. का ना काकीला बाय कर. बाय बाय मी चालले. बाय बाय कर काकीला. बाई नाही नाही. मम्मी आज बनवतीये माझ्यासाठी वरण भात कारण आज सोमवार सोडायचं आहे आणि मम्मीच्या घरी सोमवार सोडायला काय वरण भातच राहतो आणि काहीतरी भाजी. आणि आमचे साहेब पण आत्ताच आले कॉलेजमधून तर काहीतरी खात होते ते आत्ताच. आय थिंक मी आणलेला खाऊच खात असतील. चला गाईच मस्त जेवण करते आता. मम्मीचं झालं आहे स्वयंपाक. आज मस्त वरण भात आणि म्हटलं पिठलं बनव. मम्मी म्हणत होती बटाट्याची चटणी वगैरे पण म्हटलं नाही पिठलं बनव. तर पिठलं आणि चपाती मस्तपैकी जेवण करू पोटभर. वाव पिठलं डाळ राईस चपाती
चला जेवण वगैरे झालं आहे आत्ताच आणि आता आम्हाला सगळ्यांना जायचं आहे कीर्तनाला. मम्मी त्यांच्या गावात चालू आहे अखंड हरिनाम सप्ताह. तर नागपंचमीपासून सुरू होतं तर द्वादशीपर्यंत असतो. तर आज एकादशी आहे आणि आज सप्त्याचा आधीचा एक दिवस, आता उद्या काला राहील. त्यामुळं म्हटलं चला आजच्या दिवस आहे तर आपण पण जाऊ. तर चला आता सगळे चाललो आहे. मी कीर्तनाला 9 ते 11 कीर्तन असते तर चाललो आहे आम्ही.